तर मी आहे सुशील चौधरी आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल नर्सिंग टेक मध्ये. तर आज आपण बघत आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, जो की 5th सेमचा सब्जेक्ट आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग फर्स्ट म्हणून आणि तोच सिलेबस त्यांना कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड म्हणून सेमिस्टर 7 मध्ये आहे. तर मित्रांनो बघा, आज आपल्याला बघायचं आहे इंट्रोडक्शन टू कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. आणि जे विद्यार्थी अजूनही आपल्या चॅनलला नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या अगोदरचे व्हिडिओ बघा. तर त्याच्यामध्ये बघा, आज आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर त्याच्यामध्ये ह्या टॉपिक मध्ये आपल्याला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचे एम्स काय आहे, त्याच्या ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रिन्सिपल्स काय आणि ॲज अ कम्युनिटी हेल्थ नर्स म्हणून त्याचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय. तर आज आपल्याला एवढे पॉईंट बघायचे. तर फर्स्ट पॉईंट बघा मित्रांनो, कम्युनिटी म्हणजे काय, कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे काय. तर हे 3 टॉपिक तुमचे क्लिअर असणे गरजेचं आहे. तर व्हॉट इज मीन बाय कम्युनिटी. तर कम्युनिटी काय असणार मित्रांनो, त्याला आपण ग्रुप किंवा समूह म्हणू शकतो. इट इज अ ग्रुप ऑफ पीपल लिव्हिंग टुगेदर विदिन अ लिमिटेड जिओग्राफिकल एरिया विथ अ कॉमन इंटरेस्ट. जर काही लोक एकत्र येऊन एका लिमिटेड जिओग्राफिकल किंवा एका कॉमन बाउंड्रीज मध्ये राहतात किंवा कॉमन एरियामध्ये राहतात आणि त्यांचे तिथे इंटरेस्ट किंवा व्हॅल्यूज आहे किंवा त्यांचं जे वर्क आहे, प्रोफेशन आहे, ते पण तिथं सेम आहे किंवा कॉमन आहे, कॉमन गोल्स आहे त्यांचे. तर अशा पीपलला किंवा अशा ग्रुपला आपण काय त्या ठिकाणी कम्युनिटी. ओके, तर कम्युनिटी इज अ ग्रुप ऑफ पीपल लिव्हिंग टुगेदर विथिन अ लिमिटेड जिओग्राफिकल एरिया विथ अ कॉमन इंटरेस्ट इज कॉल्ड एज अ कम्युनिटी. त्याच्यासोबतच मित्रांनो सेकंड कम्युनिटी हेल्थ. तर कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय, तर कम्युनिटी हेल्थ इज अ हेल्दी स्टेटस ऑफ द मेंबर्स ऑफ द कम्युनिटी टू सॉल्व द प्रॉब्लेम्स अफेक्टिंग ऑन द हेल्थ अँड टू द टोटॅलिटी ऑफ हेल्थ केअर प्रोव्हाइडेड फॉर द कम्युनिटी. तर कम्युनिटी हेल्थ कशाला आणणार आपण, त्या लोकांचं हेल्दी स्टेटस कसं आहे किंवा त्या कम्युनिटीचं हेल्दी स्टेटस कसं आहे आणि त्या हेल्दी स्टेटसचा स्टडी करून त्यांच्या हेल्थवर जे काही प्रॉब्लेम्स अफेक्ट करणार आहे तर आपण ते सॉल्व्ह करणार आहे. आणि त्याच्या सोबतच त्यांना आपण एक हेल्थकेअर, एक टोटल हेल्थकेअर तिथे प्रोव्हाइड करणार, त्याला म्हणणार आपण कम्युनिटी हेल्थ. ओके, कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय, कम्युनिटी हेल्थ इज अ हेल्दी स्टेटस ऑफ द मेंबर्स ऑफ द कम्युनिटी टू सॉल्व द प्रॉब्लेम्स अफेक्टिंग ऑन देअर हेल्थ अँड टू द टोटॅलिटी ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाइडेड फॉर द कम्युनिटी. आणि लास्ट डेफिनेशन मित्रांनो बघा, आपल्याला ती बघायची कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे काय. तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कशाला म्हणणार आपण, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मेनली कन्सर्न करणारे हेल्थ ऑफ द पॉप्युलेशन अँड कम्युनिटी. तिथलं जे काही पॉप्युलेशन आहे, जी काही लोकसंख्या आहे किंवा जे काही कम्युनिटीज आहे तर त्यांचं हेल्थ कशी आहे, त्याच्यासोबतच कम्युनिटी आणि पॉप्युलेशन किंवा कम्युनिटी आणि सोसायटीच्या टोटल ज्या हेल्थ नीड्स आहे या कशा थ्रू फुलफिल होणार आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग थ्रू. त्याच्यासोबतच कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये काय करणार आहे आपण मेनली, ते जे कम्युनिटीचे जे काही हेल्थ प्रॉब्लेम्स आहे ते त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करणार आहे. त्याच्यासोबतच त्यांचं जे काही कम्युनिटी पार्टिसिपेशन आहे त्यांना सपोर्ट करणार आहे. म्हणजेच कम्युनिटीमध्ये व्हेरियस प्रोग्राम आपण ऑर्गनाइज करणार आहे, त्यांचं हेल्थी स्टेटस इम्प्रूव्ह करणार त्याच्यामध्ये किंवा हेल्थचं प्रमोशन करणार आहे. याच्यासोबतच आपण त्यांची हेल्थ काय करणार आहे, प्रिझर्व करणार आहे आणि मेंटेन करणार आहे. तर ते 4 पॉईंट त्याच्यामध्ये महत्वाचे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये. फर्स्ट काय, आपण याच्यामध्ये त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणार. सेकंड पॉईंट सांगितलं तर त्याच्यामध्ये सपोर्ट द कम्युनिटी पार्टिसिपेशन, आपण कम्युनिटी पार्टिसिपेशनला एक तर प्रमोट करणार किंवा सपोर्ट करणार. आणि लास्ट सांगितलं प्रिझर्व अँड मेंटेन द हेल्थ ऑफ द कम्युनिटी पीपल. कम्युनिटीमध्ये जे काही पीपल्स आहे त्यांची हेल्थ आपण तिथं प्रिझर्व करणार आणि ती मेंटेन करणार. तर ह्या पॉईंटला आपण म्हणूया कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. हे 3 डेफिनेशन मित्रांनो करून ठेवा इंट्रोडक्शनच्या पार्टसाठी. हे 3 डेफिनेशन खूपच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, एम्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर एम्स बघा, एम्स 3च आहे त्याच्यामध्ये. तर फर्स्ट आहे त्याच्यामध्ये रिडक्शन ऑफ रिस्क फॅक्टर. जे रिस्क फॅक्टर आहे किंवा जे काही कॉजेस आहे का ज्याच्यामुळं पीपलच्या हेल्थवर अफेक्ट होणार आहे, असे रिस्क फॅक्टर आपल्याला सगळ्यात महत्वाचं रिड्यूस करायचे. बघा त्याच्यामध्ये जे काही कम्युनिटी मधले पीपल्स आहे तर त्यांच्यासाठी जे काही त्यांच्या हेल्थवर जे काही फॅक्टर्स आहे की ते अफेक्ट करताय रिस्क फॅक्टर, आणि त्याच्यामुळे त्यांची हेल्थ डॅमेज होतीये आणि व्हेरियस डिसऑर्डर तिथं कॉज होत आहे. तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचे, जे रिस्क फॅक्टर्स आहे ती तिथं काय करायचे, रिड्यूस करायचे. त्याच्यामुळं काय होणार आहे, जो मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी रेट आहे तो पण तिथं काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. हा फर्स्ट एम्स आहे आपला. फर्स्ट एम काय आहे, रिडक्शन ऑफ रिस्क फॅक्टर. दॅट मीन्स काय रिड्यूस होणार त्याच्या थ्रू, जो मॉर्बिडिटी रेट आहे आणि मॉर्टॅलिटी रेट आहे. म्हणजे डिसीज, मॉर्बिडिटी रेट म्हणजे काय, डिसीज कॉझिंग रेट. ज्या प्रमाणामध्ये किंवा ज्या प्रमाणात डिसीज पसरतोय त्याला म्हणा आपण मॉर्बिडिटी रेट. आणि मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच काय, मृत्यू दर. तर ही दोन्ही रेट आपण याच्या थ्रू काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे. सेकंड एम असणार आपलं स्ट्रेंथनिंग द सेल्फ केअर ऍक्टिव्हिटीज. स्ट्रेंथनिंग द सेल्फ केअर ऍक्टिव्हिटीज म्हणजेच आपण काय करणार, ज्या काही सेल्फ केअर ऍक्टिव्हिटीज आपण कम्युनिटीमध्ये त्या काय करणार, स्ट्रेंथन करणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे, हेल्थचं प्रमोशन घडणार आहे, हेल्थचं प्रमोशन होणार आहे आणि याच्या थ्रू जे काही व्हेरियस डिसऑर्डर्स आहे ते त्याच्यामध्ये प्रिव्हेंट होणार आहे. ओके,
आणि थर्ड अँड लास्ट पॉइंट लास्ट एम आहे आपलं, तर ते त्याच्यामध्ये मित्रांनो मेंटेन द क्वालिटी ऑफ लाईफ. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची जी क्वालिटी, लाईफची जी क्वालिटी ती त्याच्यामध्ये मेंटेन करून ठेवायची आणि याच्या थ्रू ते एक प्रोडक्टिव्ह लाईफ किंवा एक हेल्दी फ्रुटफुल लाईफ ती ते जगू शकतात. ओके, असे 3 एम्स मित्रांनो. परत एकदा बघा, फर्स्ट एम आहे त्याच्यामध्ये रिडक्शन ऑफ रिस्क फॅक्टर, आणि रिस्क फॅक्टर जर रिड्यूस झाले तर त्याच्यामुळे मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी रेट पण काय त्या ठिकाणी रिड्यूस होणार आहे. सेकंड एम सांगितलं स्ट्रेंथनिंग द सेल्फ केअर ऍक्टिव्हिटीज. जर आपण त्याच्यामध्ये सेल्फ केअर ऍक्टिव्हिटी जर स्ट्रेंथन केल्या किंवा इम्प्रूव्ह केल्या तर याच्यामुळे काय होणार आहे, हेल्थचं प्रमोशन घडणार आहे आणि जे काही व्हेरियस डिसऑर्डर कम्युनिकेबल डिसीज आहे ती तिथं प्रिव्हेंट होणार आहे. आणि थर्ड पॉईंट सांगितला मेंटेन द क्वालिटी ऑफ लाईफ. जे कम्युनिटी पीपलची एक लाईफची क्वालिटी तिथं मेंटेन करून ठेवली तर ते तिथं एक प्रोडक्टिव्ह लाईफ किंवा फ्रुटफुल लाईफ तिथं जगू शकतात. हे 3 एम्स आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघा, फर्स्ट त्याच्यामध्ये प्रोव्हाइड अँटीनॅटल, मॅटर्निटी अँड पोस्टनॅटल केअर टू द मदर. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एनसी कम्युनिटीमध्ये ज्या काही मदर्स असणारी एएनसी मदर म्हणणार आपण त्याला, मॅटर्निटी मदर किंवा पोस्टनॅटल मदर, तर यांनाही आपण एक हेल्थ केअर प्रोव्हाइड करणार. कशासाठी प्रोव्हाइड करणार मित्रांनो, तर याच्यामुळे काय होणार आहे, एक सेफ प्रेग्नन्सी असणार आहे, सेफ प्रेग्नन्सी राहणार आहे, त्याच्यामध्ये एक नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि लास्टला एक नॉर्मल परपेरियम. नॉर्मल परपेरियम म्हणजे आफ्टर डिलिव्हरी जो काही पिरियड असणार आहे 5 to 6 वीकचा, तर त्याला म्हणणार आपण परपेरियम पिरियड. तर याच्यामध्ये मदरला इन्फेक्शन होण्याचे चान्स जास्त असणार आहे आणि जर आपण त्यांना एक कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर जर प्रोव्हाइड केली मदरला तर आपण याच्यामधनं त्या मदरमध्ये सेफ प्रेग्नन्सी ठेवू शकतो. त्याच्यासोबतच जी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि लास्टला तिचा नॉर्मल परपेरियमचा जो पिरियड आहे तो पण कसा जाणार आहे, नॉर्मल जाणार आहे. ही फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोव्हाइड अंडर 5 क्लिनिक्स फॉर जे अंडर 5 चिल्ड्रन्स आहे, तर त्यांच्यासाठी आपण कम्युनिटी नर्सिंग मध्ये काय काय करणार आहे, तर फर्स्ट त्याच्यामध्ये आपण त्याची न्यूट्रिशनल असेसमेंट करणार आहे. बघा मित्रांनो, जे काही न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स आहे जसं क्वाशॉर्कर, मॅरॅस्मस आहे, हे लहान बाळांमध्ये जास्त प्रमाणात पसरतात किंवा होतात त्यांना. कशामुळे, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मेन करणं काय गरजेचं आहे, त्यांच्यासाठी न्यूट्रिशनल असेसमेंट करणं गरजेचं आहे. सेकंड पॉईंट त्याच्यामध्ये इम्युनायझेशन. तर त्यांना ज्या लसीकरण आहे किंवा व्हॅक्सिनेशन म्हणणार आपण ते जर त्यांना प्रोव्हाइड केलं तर आपण त्याच्यामध्ये व्हेरियस डिसऑर्डर्स आहे ती तिथं प्रिव्हेंट करू शकतो. त्याच्यानंतर जो थर्ड पॉईंट आहे, मित्रांनो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल असेसमेंट. त्यांची तिथे डेव्हलपमेंटल असेसमेंट पण करणं गरजेचं आहे. म्हणजे ते ग्रोथ अँड वेटचा चार्ट असतो बघा त्याच्यामध्ये, एज आणि वेटचा. तर त्या एजला त्यांचं वेट किती असलं पाहिजे ती डेव्हलपमेंटल असेसमेंट आपण त्या ठिकाणी परफॉर्म करणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे ट्रीटमेंट ऑन मायनर एलिमेंट्स. जे काही त्यांचे मायनर एलिमेंट्स असणार ते तिथं ट्रीट करणार आहे. आणि नेक्स्ट आहे प्रोव्हाइड एनकरेजमेंट फॉर द फॅमिली, प्रोव्हाइड एनकरेजमेंट सपोर्ट टू द मदर. जर त्याच्यामध्ये काही जे चिल्ड्रन्स आहे ते हँडिकॅप्ड आहे किंवा त्यांना काही डिसऑर्डर प्रेझेंट आहे, तर आपण अशा मदरला एनकरेज करणारे किंवा त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करणारे आणि एनकरेज करणार आपण फॅमिली प्लॅनिंगसाठी. कशासाठी एनकरेज करणारे, फॅमिली प्लॅनिंगसाठी. तर हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे कोणाच्या अंडर येणार आहे, अंडर 5 क्लिनिकसाठी. कोणासाठी येणार ते अंडर 5, जे अंडर 5 चिल्ड्रन्स आहे त्यांच्यासाठी आपण काय काय करणार आहे, तर अगोदर सांगितलं त्याच्यामध्ये इम्युनायझेशन, डेव्हलपमेंटल असेसमेंट, न्यूट्रिशनल असेसमेंट, त्याच्यानंतर ट्रीटमेंट ऑन मायनर एलिमेंट्स आणि लास्ट सांगितलं प्रोव्हाइड एनकरेजमेंट अँड सपोर्ट टू द मदर्स. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघा मित्रांनो, जे काही कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये जे थर्ड ऑब्जेक्टिव्ह असणार आहे कोणासाठी, अडल्टसाठी. तर अडल्टसाठी मेन फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑन मायनर एलिमेंट्स. जे काही मायनर डिसऑर्डर्स आहे त्यांच्यासाठी आपण कम्युनिटी हेल्थ मध्ये किंवा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. आणि सेकंड आहे रेफरल फॉर मेजर इलनेस. जे काही मेजर इलनेस असतील तिथे तर आपण त्यांना काय करणार आहे, हायर हॉस्पिटलला तिथे आपण त्यांना रेफर करणार आहे. त्याच्यानंतरचं हेल्थ एज्युकेशन फॉर द ऑल. जे काही कम्युनिटीमध्ये जे काही पीपल्स आहे तर सगळ्यांना प्रत्येकाला आपण काय करणार तिथे हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये टीच द करेक्ट यूज ऑफ कॉमन मेडिसिन्स. जे काही कम्युनिटीमध्ये बघा पीपल सहसा म्हणजे हॉस्पिटलला जात नाही, तर त्याच्यामध्ये ते काय करतात, घरीच कॉमन मेडिसिन घेतात. तर त्याचा कॉमन मेडिसिन्स आहे त्याचा करेक्ट यूज कसा करायचा आहे तर ते आपण त्यांना तिथं टीच करणार आहे. त्याच्यासोबतच जे काही हेल्थवर अफेक्ट करणार जे काही टॉक्सिक मेडिसिन्स आहे आणि त्याचे जर ते परचेस करताय मेडिकल्स मधनं, केमिस्ट कडनं, तर त्याचे डेंजर्स काय काय आहेत तर ते आपण त्यांना तिथं एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे एक्सप्लेन अँड प्रमोट द लोकल हेल्थ सर्व्हिसेस. ज्या काही लोकल हेल्थ सर्व्हिसेस आहे जसं वॉटर सॅनिटेशन आहे, त्याच्यासोबतच जे काही अदर कम्युनिटीमध्ये जे काही प्रोग्राम स्टार्ट झालेले तर त्यांचं आपण काय करणार त्याच्यामध्ये त्यांना सपोर्ट करणार, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट आहे असिस्ट इन
प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ द कम्युनिकेबल डिसीजेस. जे काही कम्युनिकेबल डिसीजेस आहे तर त्यांच्यामध्ये आपण काय करणार आहे, प्रिव्हेन्शन करणार आहे, त्यांचं काय करणार, त्यांचं प्रिव्हेन्शन करणार, त्याच्यासोबतच त्यांना आपण तिथे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आहे. याच्यासोबतच जे काही हँडिकॅप पीपल आहे तर त्यांना आपण तिथे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, ट्रीटमेंट फॉर द हँडिकॅप पीपल. जे काही अडल्ट्स आहे, अडोलसंट्स आहे तर त्यांच्यासाठी पण आपण त्यांना तिथे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार मायनर इलिमेंट्सवर. आणि जर तिथं मेजर इलिमेंट्स असेल तर त्यांना आपण तिथं रेफरन्स प्रोव्हाइड करणार आहे हायर हॉस्पिटलला. त्याच्यानंतर जे काही जिरॅट्रिक पर्सन तर त्यांना आपण तिथे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे वर्क इन लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे वर्क इन क्लोज कॉपरेशन विथ द नॉन गव्हर्नमेंटल जे काही कॉपरेशन्स आहे किंवा जे काही लोकल ऑर्गनायझेशन्स आहे, लोकल बॉडीज आहे तर त्यांच्या आपण एकदम क्लोज कोऑपरेशन मेंटेन करून काम करणार आहे. तर कशासाठी, मेन फंक्शन काय असणार त्याच्यामध्ये, तर याच्यामुळे हेल्थचं प्रमोशन होणार आहे आणि वेलफेअर फॉर द कम्युनिटी पीपल. तर त्याच्यामुळे एक हेल्थचं पण काय होणार आहे आणि प्रमोशन होणार आहे. ओके. तर नंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. प्रिन्सिपल्स बघा, प्रिन्सिपल्स महत्वाचे काय काय असलं पाहिजे किंवा कम्युनिटी हेल्थ नर्सने त्या ठिकाणी कोणते कोणते प्रिन्सिपल्स फॉलो करायचे. ओके. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा मित्रांनो, इट नीड्स ऑफ द कम्युनिटी. तर फर्स्ट कम्युनिटी हेल्थ नर्स आहे तिने त्याच्यामध्ये कम्युनिटी पीपलच्या नीड्स काय त्या असेस करून त्यांना त्या रिलेटेड हेल्थ केअर प्रोव्हाइड करायची. सेकंड पॉइंट आहे, कम्युनिटी हेल्थ नर्स शुड नॉट बिलॉंग्स टू एनी पॉलिटिकल ग्रुप्स. तिने कोणत्या पण पॉलिटिकल ग्रुप्सला बिलॉंग करायचं नाही किंवा त्यांचे जे काही रिलिजियस पॉलिटिकल अफेअर्स आहे त्यांच्यामध्ये इंटरफिअर करायचं नाही. नेक्स्ट आहे, कम्युनिटी हेल्थ नर्स शुड नॉट टेक द गिफ्ट्स ऑर बाईट्स फ्रॉम द पेशंट अँड रिलेटिव्ह. जे काही पेशंट्स आहे कम्युनिटी हेल्थ मधले आणि जे काही त्यांचे रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे गिफ्ट किंवा ब्राईब ऍक्सेप्ट करायचे नाही. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, नो क्वालिफाईड. द कम्युनिटी हेल्थ नर्स शुड बी क्वालिफाईड आयदर इज अ डिप्लोमा कोर्स ऑर डिग्री कोर्स. ती कम्युनिटी हेल्थ नर्स आहे ती एक तर क्वालिफाईड पाहिजे आयदर एक तर डिप्लोमा कोर्समध्ये किंवा डिग्री कोर्समध्ये. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, पॉलिसीज ऑफ द एजन्सीज. म्हणजेच काय करायचंय, जे काही तिथले रूल्स रेग्युलेशन आहे, नॉर्म्स आहे तर ते ऍज अ नर्स म्हणून तिने तिथे सगळे फॉलो करायचे. नेक्स्ट पॉइंट मित्रांनो त्याच्यामध्ये प्रॉपर फॅसिलिटीज. त्याच्यामध्ये त्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये किंवा त्या सीएचसी मध्ये पीएचसी मध्ये प्रॉपर जॉब फॅसिलिटीज पाहिजे. पेशंटसाठी पण प्रॉपर फॅसिलिटीज पाहिजे. जसं की काय काय असणार त्याच्यामध्ये वर्क याचं वॉटर सॅनिटेशन आहे, परत त्याच्यामध्ये इम्युनायझेशन आहे, ह्या सगळ्या फॅसिलिटीज सुद्धा अवेलेबल पाहिजे. त्याच्यानंतर आहे ऍज अ इम्पॉर्टंट मेंबर ऑफ हेल्थ टीम म्हणून एक हेल्थ मेंबर म्हणून तिने तिथे वर्क करायचंय. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोफेशनल रिलेशनशिप. जे काही कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मधले जे काही मेडिकल ऑफिसर्स आहे, डॉक्टर्स आहे किंवा अदर जे काही पर्सन्स आहे त्यांच्यासोबत एक प्रोफेशनल रिलेशनशिप मेंटेन करायचं ऍज वेल ॲज पेशंट सोबत पण तिने एक प्रोफेशनल रिलेशनशिप मेंटेन करायचंय. त्यानंतरचा नेक्स्ट आहे इन सर्व्हिस एज्युकेशन प्रोग्राम. ज्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तिथे काय करायचंय, इन सर्व्हिस प्रोग्राम ऑर्गनाईज करायचे. जे काही न्यू मेंबर्स असणारे किंवा जे नर्सिंग स्टुडंट असणारे त्यांच्यासाठी ती काय करणार त्या ठिकाणी इन सर्व्हिस एज्युकेशन प्रोग्राम ऑर्गनाईज करणार आहे. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो त्याच्यामध्ये कंटिन्युअस सर्व्हिस. एक कंटिन्युअस सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करायची. जे काही कम्युनिटी पीपल्स आहे एक कंटिन्युअस सर्व्हिस तिथे किंवा कंटिन्युअस केअर ती प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट आहे अवेलेबल टू ऑल विदाउट एनी. म्हणजेच त्याच्यामध्ये तिने कशामध्ये भेदभाव किंवा पार्शलिटी न करता प्रत्येक पर्सनला तिथे हेल्थ केअर प्रोव्हाइड करायची. नेक्स्ट पॉइंट आहे क्रिएट अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. कम्युनिटीमध्ये ज्या काही जुन्या परंपरा आहे, रूढी परंपरा आहे किंवा ज्या काही अंधश्रद्धा आहे तर त्याच्या रिलेटेड काय करायचं तिने अवेअरनेस क्रिएट करायचं आहे हेल्थ एज्युकेशन थ्रू. जे काही जुने आजार आहे बघा, देवीचा आजार म्हणतो आपण त्याला, तर अशा आजारांमध्ये गावामध्ये किंवा कम्युनिटीमध्ये खूप साऱ्या अंधश्रद्धा आहेत. तर त्या ठिकाणी अवेअरनेस क्रिएट करून किंवा हेल्थ प्रोग्राम्स घेऊन तर तो अवेअरनेस डे क्रिएट करायचा आहे. आणि लास्ट पॉइंट आहे तर त्याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्स शुड मेंटेन द रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स. स्कोप काय काय कम्युनिटी हेल्थ नर्सिंग साठी स्कोप काय काय तर तो पॉईंट बघायचा आपल्याला. स्कोप ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्स. तर याच्यामध्ये बघा ओव्हरव्ह्यू बघू आपण स्कोप काय काय असणार. तर फर्स्ट स्कोप आहे याच्यामध्ये होम केअर. तर ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स ओव्हर क्राऊडेड आहे किंवा ज्या पेशंटला आयसोलेशन करायचे आपण अशा पेशंटला होम केअर किंवा त्यांच्या घरी जाऊन होम व्हिजिटिंग त्यांना हेल्थ केअर प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट स्कोप आहे त्याच्यामध्ये नर्सिंग होम. नर्सिंग होम मेनली बघा ही प्रायव्हेटली रन करतात आणि ते मोर फीज तिथं चार्ज करतात. तर त्याचं रिझन काय त्याच्यामागे की जे काही गव्हर्नमेंटल हॉस्पिटल्स आहे
किंवा जे काय अदर लोकल हॉस्पिटल्स आहेत त्यांच्यापेक्षा ते नर्सिंग होम मध्ये एक प्रॉपर हेल्थकेअर तिथे प्रोव्हाइड केली जाणार, एक क्वालिटी हेल्थकेअर तिथे प्रोव्हाइड केली जाणार. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे स्कूल हेल्थ नर्सिंग. तर स्कूल हेल्थ नर्सिंग मध्ये आता सांगितलं ज्या चिल्ड्रनसाठी काय काय करणार, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन असेसमेंट असणार, डेव्हलपमेंटल असेसमेंट असणार, इम्युनायझेशन असणार आहे, किंवा जे काही त्यांचे मायनर इलनेस तिथे ट्रीट केले जाणार आहे. आणि त्यांचे जे काही हेल्थ प्रॉब्लेम्स आहे स्कूल चिल्ड्रनचे ते तिथे ट्रीट केले जाणार आहे. ओके, हे झालं स्कूल हेल्थ नर्सिंग. त्याच्यानंतरचं आहे MCH अँड फॅमिली प्लॅनिंग. मॅटर्नल चाइल्ड हेल्थ आणि फॅमिली प्लॅनिंग साठी पण सांगितलेलं आहे की ज्या वुमन्स आहेत त्यांना तिथे एंटीनेटल, मॅटर्निटी आणि पोस्टनेटल हेल्थकेअर तिथे प्रोव्हाइड करायची. त्याच्यासोबतच त्या मदरला फॅमिली प्लॅनिंग साठी पण एनकरेज करायचंय. त्याच्यानंतरच आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सर्व्हिस. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सर्व्हिसेस मध्ये कम्युनिटीचा सर्व्हे करायचा आहे, त्यांच्या नीड्स काय काय त्या असेस करायचे आहे. त्याच्यासोबतच त्यांना जे काही डिसऑर्डर्स आहे, कम्युनिकेबल डिसऑर्डर्स आहे ते प्रिव्हेंट करायचे आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे इंडस्ट्रियल नर्सिंग सर्व्हिसेस. जे काही ऍज अ इंडस्ट्रियल हेल्थ नर्सिंग मध्ये तिने काय करायचंय, जे काही वर्कर्स आहे एम्प्लॉई त्यांचं हेल्थ स्टेटस असेस करायचे, त्यांचे जे काही डिसऑर्डर्स आहे, डिसीजेस आहे ते तिथे ट्रीट करायचे, किंवा जे काही डिसऑर्डर्स होणार आहे तर तिथे ते प्रिव्हेंट करायचे. त्याच्यासोबतच त्यांना तिथे इम्युनायझेशन किंवा वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करायचे. नेक्स्ट त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ नर्सिंग. मेंटल हेल्थ नर्सिंग सर्व्हिसेस मध्ये जे काही सायकेट्रिक पेशंट्स आहे तर त्यांचं त्याच्यामध्ये असेसमेंट करणारे, त्यांना तिथे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणारे, जे काही डिसऑर्डर्स आहे जसं की सायकेट्रिक कम्युनिटीमध्ये जे काही पीपल्स मध्ये वॉर्निंग साईन्स दिसत आहे मेंटल हेल्थ रिलेटेड, तर त्यांना तिथे ती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करून ते जे डिसीज आहे तिथे प्रिव्हेंट करणार आहे. नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये जिरॅट्रिक नर्सिंग सर्व्हिसेस. जिरॅट्रिक नर्सिंग सर्व्हिसेस म्हणजे ओल्डर एजचे पीपल्स आहे तर त्यांच्यासाठी काय करणार ती त्याच्यामध्ये असेसमेंट करणार आहे, जे काही ओल्डर एजचे जे डिसऑर्डर्स आहे जसं की हार्ट प्रॉब्लेम्स आहे, डायबिटीज मायलाइटिस आहे, तर हे डिसऑर्डर साठी ती जर एक ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन होणार आहे तर कॉम्प्लिकेशन तिथे काय करणार ती अवॉइड करणार आहे. आणि लास्ट पॉईंट मित्रांनो त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर. जे पीपल क्रोनिक इलनेस मधून सफर करत आहे किंवा काही डिसऑर्डर्स त्यांना ऑलरेडी होऊन गेलेले, अशा पर्सन साठी ती काय करणार त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर्स प्रोव्हाइड करणार आहे. रिहॅबिलिटेशन सेंटर मीन्स रिस्टोरेशन ऑफ द डाटा. म्हणजे तो पर्सन कमीत कमी त्याचं जे काही फंक्शन्स आहे डेली लाईफचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहे तो त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. ओके, याला आपण रिहॅबिलिटेशन किंवा रिस्टोरेशन. तर ही जे स्कोप झाले स्कोप मध्ये परत बघा, फर्स्ट याच्यामध्ये स्कोप कशामध्ये, फर्स्ट आहे होम केअर, सेकंड आहे नर्सिंग होम, थर्ड आहे स्कूल हेल्थ नर्सिंग, फोर्थ आहे MCH अँड फॅमिली प्लॅनिंग, नेक्स्ट याच्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, त्यानंतर इंडस्ट्रियल हेल्थ नर्सिंग सर्व्हिसेस, त्यानंतर मेंटल हेल्थ नर्सिंग सर्व्हिसेस, नेक्स्ट आहे जिरियाट्रिक हेल्थ नर्सिंग सर्व्हिस, आणि लास्ट आहे रिहॅबिलिटेशन सेंटर. त्याच्यानंतर बघा फंक्शन्स काय काय असणार आहे किंवा रोल्स काय काय, फंक्शन्स और रूल्स. फंक्शन्स और रोल्स मध्ये बघा फर्स्ट आहे कोलॅबोरेटर. कशी पाहिजे ठिकाणी कोलॅबोरेटर पाहिजे, कोऑर्डिनेटर पाहिजे त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे ऍडवायझर, काउन्सलर, त्यानंतर आहे ऍडव्होकेट, केअर गिव्हर, गुड कम्युनिकेटर पाहिजे, त्यानंतर आहे ट्रेनर पाहिजे, इन्व्हेस्टिगेटर पाहिजे, पार्टिसिपंट पाहिजे, त्यानंतर हेल्थ प्रमोटर पाहिजे, नेक्स्ट टीम लीडर, ऑब्झर्वर, त्यानंतर आहे प्रॅक्टिशनर, हेल्थ एज्युकेशन, रोल मॉडेल, चेंज एजंट, हेल्थ मॉनिटर, त्यानंतर कोऑर्डिनेटर आणि रेकॉर्डर अँड रिपोर्टर. जे काही आता जे तुम्हाला फंक्शन सांगितले तर फंक्शन्स मध्ये परत एकदा बघा तिचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहे. तर त्या ठिकाणी ती ऍज अ ऍडवायझर म्हणून, ऍज अ कोलॅबोरेटर म्हणून, कोऑर्डिनेटर म्हणून फंक्शन करणार आहे. त्यासोबतच ती तिथे केअर गिव्हर म्हणून काम करणारी, पेशंटला हेल्थकेअर प्रोव्हाइड करणारी, ती त्या पीपलसाठी रोल मॉडेल असणारी, कम्युनिटीमध्ये जे काही चेंजेस घडणार ते कम्युनिटी हेल्थ नर्स थ्रू घडणार, त्याला आपण म्हणणार चेंज एजंट. त्याच्यानंतर सांगितलं टीम लीडर पाहिजे, जे काही कम्युनिटी हेल्थ नर्सिंग त्याच्यात ऍज अ टीम लीडर म्हणून तिथे फंक्शन करायचंय. जर त्याच्यामध्ये जर मेडिकल ऑफिसर्स नाही त्या ठिकाणी तर ऍज अ टीम लीडर म्हणून तिथं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग काय करणार आहे, टीम लीडरचा फंक्शन प्ले करणार आहे. नेक्स्ट सांगितलं ऑब्झर्वर, कम्युनिटीमध्ये जे काही चेंजेस घडता येईल किंवा जे काही रिस्क फॅक्टर जे पीपलवर अफेक्ट करता येईल तर त्याचं ऑब्झर्वेशन करून अप्रोप्रिएट मेजर्स तिथे फॉलो करणार आहे. नेक्स्ट याच्यामध्ये पार्टिसिपंट, कम्युनिटीमध्ये जे काही प्रोग्राम्स होत आहेत तर त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट करायची आणि त्याला सपोर्ट करायचंय. त्याच्यानंतर आहे हेल्थ एज्युकेटर. हेल्थ एज्युकेटर म्हणजे त्यांना हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं पीपलला. त्यानंतर आहे हेल्थ मॉनिटर.
ते जे काही पीपल्स आहे जसे चिल्ड्रन्स आहे, अडल्ट्स आहे, त्याच्यामध्ये प्रेग्नंट वुमन आहे, लॅक्टेटिंग मदर्स आहे, जिरेटिक पर्सन्स आहे, सायकॅट्रिक पर्सन्स आहे, तर त्यांचं तिथं हेल्थ मॉनिटर करायचे आणि असेसमेंट करायची. त्यानंतर सांगितलं बघा कम्युनिटी ऑर्गनायझर. कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरियस प्रोग्राम्स काय करायचे तिथं ऑर्गनाईज करायचे आणि लास्टला ती जे काही वर्क करणारी त्याचं रेकॉर्ड अँड रिपोर्ट तिथे मेंटेन करून ठेवायचे. ऍज अ रेकॉर्ड अँड रिपोर्टर म्हणून पण ती काय करणार ते फंक्शन करणार. ओके.